नमस्कार. पाहत आहात सारथी महाराष्ट्राचा न्यूज. आष्टी तालुक्यातील गहुखेल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 महिन्यांपूर्वी एका मुलीला पळवून नेऊन लग्न करण्यात आले होते. यानंतर मुलीच्या आईवडील आणि आजोबांना मुलाच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या मारहाणीत कुटुंबियांना दुखापत झाल्याची माहिती असून घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मुलीच्या आईवडिलांना न्याय मिळावा अशी अपेक्षा कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपांची अधिकृत सत्यता पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. गहुखेल ता आष्टी. काड्याला जा म्हणले, काड्यावरून त्यांनी घेतलं नाही आम्हाला. मग इथं अंभोरा पोलीस स्टेशन. बरं. काय नाव तुमचं? सुभाष गोपनाथ तायरकर, राहणार गहुखेल. शिवम केशव गावाने, केशव रंगनाथ गावाने यांनी आमच्यावर 12-13 जणांनी येऊन आमच्या घरी येऊन आमच्यावर जीव घ्यायला हल्ला केला. आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला. आमच्या वडिलाच्या पायाला लागलंय, माझ्या डोक्यात लागलंय, डाव्या हाताला मार लागलाय, उजव्या पायाच्या घोट्याला मार लागलाय. आमच्या मंडळीला ओढून रोडच्या खाली ओढून तिला हाणमार केली. केस ओढून 4-5 बायांनी हाणमार केली. आम्हाला न्याय मिळावा ही आमची प्रतीक्षा आहे. 2 महिन्यापूर्वी आमची मुलगी शीतल सुभाष तायरकर हिला यांनी पळून नेऊन लग्न केलं आणि नाही काय बोललं तरी ते आम्हाला हाणमार करतात, धमक्या देतात. आमची पोलीस स्टेशनमध्ये केस चालू आहे तरी ते आम्हाला हाणमार करतात. घरी येऊन आज आम्हाला त्यांनी हाणलंय. आम्हाला न्याय मिळावा हीच आमची मागणी. आम्हाला हाणमार करू नाही, बाकी आमची काही मागणी नाही. मी, वडील, मुलगा, बायको. आईला बी धमक्या देते. दुपारी 3च्या दरम्यान 2-3 तलवारी घेऊन आलते तिथं घरी. ती 2:30-3च्या दरम्यान घडली.